बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी मयुरी जाधवर यांच्याशी बोलून न्यायाचे आश्वासन दिले. तपासातील विलंबावरही चिंता व्यक्त केली. नेमकं काय घडलं पाहूया ही विस्तारित रिपोर्ट. म्हणजे जामीन पण भेटायलाय त्याचा कोर्टातून, तरी पण त्याचं काहीच ऍक्शन नाहीये त्याच्यावर. बीड जिल्ह्यातील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता राजकीय हालचाली वाढल्यात. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधलाय. यावेळी आंबेडकरांनी कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सचिन जाधवर हे 2012च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. 16 जानेवारी 2026 रोजी बीडमध्ये त्यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सहाय्यक आयुक्त दिलीप फाटे सुरुवातीला पसार झाल्याचा आरोप मयुरी जाधवर यांनी केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त झालं असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.